आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। जय महाराष्ट्र। मी सचिन कांबळे, युवासेना जिल्हा प्रमुख। शिवसेनेकडं ह्यापूर्वी हा मतदारसंघ 1995 साली, 99 साली आणि 2004 साली हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता। ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचं मतदान ह्या मिरज मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। ज्यावेळी हा मतदारसंघ आरक्षित झाला, मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर शिवसेनेने मोठं मन दाखवून हा मतदारसंघ बीजेपीला सोडला। आज आमची मागणी एकच आहे की आज बीजेपीनं मन मोठं करून ही जागा शिवसेनेला सोडवावी आणि महायुतीतल्या काही महायुतीतले वरिष्ठ नेते बसून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की हा मतदारसंघ कुणाला सोडायचा। महायुतीचा जो निर्णय असेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल। अशा प्रकारे शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधाराचे मतदार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे। हे एकमतानं आज आम्ही या ठिकाणी प्रेस घेतली। आम्ही आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांना भेटून आम्ही मागणी करणार आहोत। त्यांच्या माध्यमातून आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे लवकरच आम्ही भेटीसाठी जाणार आहोत आणि मिरज मतदारसंघाबाबतीत त्यांना माहिती देऊन या जागेसंदर्भात मागणी करणार आहोत। मी ठाकरे गटात असल्यापासून मी मिरज मतदारसंघामध्ये काम करतोय। अनेक वेळा वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत, अनेक वेगवेगळे चळवळी उभा केलेल्या आहेत। त्या माध्यमातून मी काम करतोय। आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी अशीच आहे की उमेदवार तुम्ही स्वतः व्हावा। निवडणूक जिंकता येणं कसं असतं, निवडणुकीला उभारलंच म्हणजे जिंकता आलंच पाहिजे असं काय नाही। शेवटी मतदारांचा कौल जो असतोय, मतदारांनी कुणाला मत दिलं हे महत्त्वाचं आहे। शिवसेनेचं मतदान हे फिक्स आहे आणि गेल्या 20 वर्षात जे नवीन मतदार आहेत त्या मतदारांची वाढ बघता आणि जे आज आमचे राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावरती मिरज मतदारसंघातली जनता खुश आहे। त्यामुळे जनतेतून मागणी आहे की शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी उभा राहावा। म्हणून असं नाही आहे, हा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून घ्यायचा आहे। आम्ही मागणी करतोय, मागणी करणं काही अयोग्य नाही आहे ना। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।